4 दिवशी ही स्पर्धा उमरोली विपक्ष टेंभवली असे मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। 2 षटकांचा खेळ स्पेल हाताळले जातील। वेदांत पहिल्याच बॉलवरती पिक केले, बॉलला थांबत नाहीये, बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे। ही जिद्द, ही चिकाटी आणि याच देहानं, कारण की जर मॅच विजय करायची असेल या ठिकाणी उमरोली टीमला तर या ठिकाणी तुम्हाला तोच विचार डोक्यात घ्यावा लागेल, रिप्रेझेंट करावा लागेल। बाट आधी फिरली, यशरक्षकाच्या हातामध्ये चेंडू हा नाही। धावसंख्या तब्बल 4 आकड्यावरती 2 चेंडू आपल्याला पाहायला मिळतात। कमीत कमी 25 ते 30चा धावसंख्येचं टार्गेट मैदानावरती असणं खऱ्या अर्थानं खूप गरजेचं आहे। आमचे माने सर, त्याचबरोबर हैदर सर, त्याचबरोबर जय पवार सर आणि त्याचबरोबर अमित डांगरे देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। 4 दिवस या स्पर्धेमध्ये 3 या पंचांची खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाची भूमिका राहिली आहे। 5 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती येताना पाहायला मिळतात। आकाश लोंगे आणि आकाश गायकर ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते। प्लेयर ऑफ द टुर्नामेंटसाठी संतोषजी निळदे यांच्याकडून या स्पर्धेला बाईक देण्यात आलेली आहे। 5 संघांपैकी कोणत्या संघाकडे बाईक जाईल, 420 खेळाडूंमधील कोणत्या एका खेळाडूकडे खरे तर बाईक जाईल याच्या नजरा आहेत। बी टीम पहिल्या किंवा दुसऱ्या बक्षिसासाठी बक्षीस पात्र झाली आहे। डॉट बॉल येतोय, कदाचित नितीन खुश असेल स्वतःवरती, कारण की पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकापर्यंत पोहोचण्याचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण झालंय। त्याचं देखील बाबूघरांसोबत चर्चा करतात आता ते देखील। 5 धावसंख्या या बॉलवरती केले आक्रमण, चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे। क्षेत्ररक्षक अगदी जज करतोय हलक्या हातानं, कोणत्याही प्रकारचं दडपण नाही खेळाडूवरती। खेळाडू झाला या ठिकाणी बाद। थँक्यू 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 वैभवजी। खरं तर हे गणपतीचं निरोप गीत म्हणून आपण पाहतो। निरोप घेता देवा आज्ञा असावी, चुकले आमचे काही आता त्याची क्षमा असावी। हे खरं तर ज्यावेळेस गणपती आरती घेतली जाते विसर्जनाचं, हे खऱ्या अर्थानं आरती देखील आपण पाहायला मिळते। विसर्जनाची ही आरती आपल्याला पाहायला मिळते। जाहले भजना आम्ही नमित होता वचना, वारुणी या विघ्ने रक्षावेदीना। निरोप घेतो देवा आज्ञा असावी, चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी। हिटिंग करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय 6 वरती 5 वरती थांबलाय। खरं तर बॅटिंग करणारी टीम या ठिकाणाहून किती धावा जमतायत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कानपे विलेज एंडकडून खरं तर आता गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय बॉलर। क्षेत्ररक्षणात बदल केला जाईल कारण की एंड बदलला। सकाळच्या अवघी 7:01 आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। प्रतीक पाटील गोलंदाज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। दुसरं षटक या गोलंदाजाच्या हातामध्ये दिलंय। 5 बनल्यात। या ठिकाणाहून जर गाई केली मोठ्या फटक्यांची प्रतीक पाटीलच्या तर अडचणीत सापडू शकतो उमरोली टीम मैदानावरती। शांतता संयमानं खेळावं लागणार आहे। आता बॅटिंग करणाऱ्या टीमला परफेक्ट फटक्यांची निवड करावी लागणार आहे। क्षेत्ररक्षण देखील तितक्याच ताकदीनं सजवलं। यष्टांच्या मागे तब्बल 5 खेळाडू पाहायला मिळतात। स्वीप केले, बॉल थांबत नाही, स्विच हिटचा फटका
खेळाडू कक्षाच्या बाहेर जातोय बॉल. सद्गुरु सच्चिदानंद साईनाथांचं गीत. श्रद्धा रखो सबूरी से काम करो, इरादे तो रोज बनते, कहीं टूटते तो कहीं बिगड़ते, शिरडी तो वही जाते, उन्हें मेरे साई बाबा बुलाते हैं. डॉट येतो. 9 झाल्यात प्रगती पुस्तकावरती 9 धावसंख्या. टिंबवली टीम बऱ्याच दुरून आली. आक्रमण केलंय. खरं तर पंच पंच डिसिजन, पंच डिसिजन, आपला डिसिजन, पंच डिसिजन पोचवा, त्यानंतर आपण नो खेळूयास. थँक्यू. 6+1. अतुलच्या मनामध्ये एक प्रश्न असेल, कदाचित व्यावसायिक संघाच्या दर्जात हारलो तरी चालेल, पण ह्या फटका जो खेचला तो अगदी अविश्वसनीय फटका होता. यासाठी केलेला खऱ्या अर्थानं हा जल्लोष राहिला. पहा यानंतरचा बॉल, उघडा डोळे पहा नीट. पुढचा बॉल आहे फ्री हिट. सोळा झाल्यात. वाईड लाईनच्या अगदी सटीक बॉल टाकण्यात आला. डॉट बॉल झाला. फ्री हिटचा कोणत्याही प्रकारचा फायदा घेता आला नाही म्हटलं तर डॉट बॉल म्हणावं लागेल. या बॉलवरती देखील धावसंख्या आली नाही. 3 बॉल बाकी आहेत. 3 मध्ये 2 मोठे फटके एक्झिक्यूट करणे खरं तर आकाश लोंगलेसाठी मैदानावरती महत्वाचे असतील. प्रत्येकचं षटक चालू आहे. फटका फसलाय. गोलंदाज स्वतः धावतोय. एक कंप्लीट केलेत. वाह व्हॉट अ झेल. उत्कृष्ट झेल पकडली या ठिकाणी. महत्वाच्या क्षणी आलेली ही झेल फॉलो थ्रो मध्ये असून देखील 30 सर्कलच्या अगदी शेवटपर्यंत अजून पोचला आणि महत्वाच्या क्षणी पकडली झेल. आकाश लोंगलेला परतवलं. ते देखील पुण्यनगरी पळसरीच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळालं. खूप चांगला खेळ. यानंतर आता फायनल मध्ये जाऊन पोहोचलेत. खरं तर नितीन अतुल आला नवीन बॅट्समन. एक कंप्लीट केली. प्रभाकर देशमुख खरं तर कधी कधी हुमरोली संघाला देखील त्यांनी पुरस्कृत केलेला आहे याआधी. ते देखील आपल्याला पाहायला मिळतं. 17 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती येऊन पोहोचल्यात. हिट विकेट, हिट विकेट, हिट विकेट. चला धावा झालं प्रगती पुस्तकावरती तब्बल 17. करायचे 9.0च्या सरासरीने 18.
गुढीपाडवा खरं तर आज आपल्याला पाहायला मिळतोय हिंदू धर्माच्या नियमानुसार नवीन वर्ष आजच चालू होतं झालं नवीन वर्ष चालू आपल्या सर्वांचं हिंदू धर्माचं पुन्हा एकदा सर्वांना नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा या एवन जोडी चषकाच्या माध्यमातून खांडपे गावात रंगलेला हा खरं तर क्रिकेटचा अभूतपूर्व 40 संघांचा हा महासंग्राम याला नियोजित केलं चेतनजी चौधरी बाबू घारे त्याचबरोबर अतुलजी देशमुख या तीनही व्यक्तींना खरं तर या स्पर्धेला उभारण्यात आलं 18 बनवायच्यात सेमीफायनलची लढत खरं तर 7 वाजता 7:30 वाजता स्पर्धेला सुरुवात झाली 7 वाजले तब्बल 12 तास ओलांडून गेले खरं तर ही स्पर्धा चालू आहे या बॉलवरती आक्रमण केलंय थांबत नाहीये बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय 4 धावसंख्येसाठी येतो चेंडूखाली क्षेत्ररक्षक आहे प्रतीक पाटील परतावा लागेल चेरप करतोय खरं तर आमचा उमरोलीचा छोटू गौरव गौरव घारे चेरप करतोय खऱ्या अर्थानं तो देखील रात्रीपासून जागलाय आला या ठिकाणी बघायला की त्याला देखील खऱ्या अर्थानं चैन पडणार नाही जस जसे विकेट जाईल डॉट बॉल येईल तस तसं त्याचं देखील चेरप या ठिकाणाहून वाढेल कमांडीचे चौदा कराव्या लागतील निश्चितच आपण या ठिकाणी पाहू शकाल स्वर्गीय सुनील झांजा स्मृती चषक 2025 येत्या 23 एप्रिल ते 27 एप्रिलला ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल 48 संघांना त्या ठिकाणी प्रवेश दिला जाईल धावसंख्या आली या बॉलवरती तब्बल 2 आल्यात 6 बनल्यात आता विजयासाठी करायच्या त्या तब्बल 12 धावसंख्येची गरज आहे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न कदाचित हिट झाला असता चित्र वेगळं पाहायला मिळालं असं एक आली एक न प्रगती पथावरती 7 होताना पाहायला मिळतात 4 चेंडूंचा खेळ संपला विजयासाठी अजूनही करायचं असेल तर तब्बल 11 धावसंख्येची गरज असणार आहे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतं अगदी चेंडू आणि धावसंख्येचं खूप जवळ समीक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं प्रेक्षक वर्ग देखील आता सकाळच्या कामावरती जाणार आहेत ते प्रेक्षक वर्ग देखील थोडाफार या मॅचचा आस्वाद घेताना आपल्याला पाहायला मिळतील इव्हन जोडीतील सगळेच घटक या ठिकाणी उपस्थित आहेत विकी मोरे त्याचबरोबर वैभव घारे निकेश तुर्डे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर मयूर दाबने मच्छिंद्र आजारे स्विच हिट केले बॉलला थांबत नाहीये बॉल धीम्या गतीने झालाय शेवटच्या क्षणी बॉल अडवला या ठिकाणी पण त्याच पाहायला लागून बॉल बाउंड्री लाईनच्या अगदी पलीकडे जातोय
भूतकाळ आठवावा लागेल आणि वर्तमान काळात खेळ करावा लागेल आणि भविष्य काळ त्याचा उजळा व्हायला लागेल. याचसाठी अतुलला कामगिरी करावी लागणार आहे. भविष्य काळात केलेली तुझी गोलंदाजी या ठिकाणी तुला ऊर्जा प्रेरणा देईल, यात मात्र शंका नाही आहे आणि तेच भविष्यात कामी येईल. मागील मॅचमध्ये मेडन षटक फेकले, 4 विकेट देखील त्या खेळाडून मागील षटकामध्ये घेताना आपल्याला पाहायला मिळाला. जो अगेन्स्ट खेळत होता कानोर टीमच्या, खूप चांगली कामगिरी केली. त्याच षटकाला आठवून त्याच एंडकडून खरं तर गोलंदाजी चालू आहे. कदाचित ते षटक आठवावं लागणार आहे, जागवावी लागेल, त्याच्यातली आत्मशक्ती व्हायला लागेल. या ठिकाणी त्याला धडाकेबाज अतुल. एक आली आहे, 12 झाल्यात. 5 मध्ये करायच्या आता तब्बल 6 करायच्यात. 5 बॉल मध्ये 6 ऑन स्ट्राईक खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. मोनिश पाहायला मिळेल. मोनिशला पाहू शकाल. 5 मध्ये 6 बनवायच्यात. पहिल्या बॉलवरती एकेरी आली. आठवलं मग खरं तर अतुलनं स्वतःला मैदानावरती झोकून देतो आता संपूर्णपणे, स्वतःसाठी, संघासाठी आणि गावाच्या नावासाठी. खूप चांगला बॉल गल्लीमध्ये आहे. एक कंप्लीट केली जाईल. दुसरीचा प्रयत्न, 2 कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न केला जातोय. 3 कंप्लीट केल्यात. 15 लागल्यात. आता 4 मध्ये करायच्यात त्या तब्बल 2. क्षमा असावी. 4 मध्ये 3 करायच्यात. सेमीफायनलची लढत यानंतर प्रवास असेल. या ठिकाणाहून जो संघ जिंकेल त्याचा 1 नंबरच्या ट्रॉफीसाठी युद्ध करतील. जिथे युद्धासाठी ढाल, तलवारी आणि तलवारीला धार लावून बीड संघ युद्धाला त्या ठिकाणी आमंत्रित करतोय. चला, बीड टीमचा कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये या. बी टीम कॅप्टन या. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. 2 अगदी सहज कंप्लीट केल्या जात आहेत. स्कोर इज लेवल. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियमच आहे. 3 मध्ये आता बनवायची 1 धाव संख्या. अतुल कमबॅक करतोय का? जर या ठिकाणाहून अतुलनं कमबॅक केला तर कदाचित उंब्रोली गावामध्ये गावाच्या वेशीपासून या खेळाडूला खांद्यावरती अगदी वाजत गाजत या खेळाडूची मिरवणूक काढतील. 3 मध्ये डिफेन्स करायचे, 1 चेस करायचे. खरं तर 1 धाव संख्या. टेम्पो